नमस्कार. लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे एनडीए आघाडीला रोखण्याचं इंडिया आघाडीचं स्वप्न भंगताना दिसत आहे. महाराष्ट्रात मात्र काहीसा वेगळा निकाल लागताना दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहे, तर महायुतीला तुलनेनं कमी जागा मिळताना दिसत आहेत. महायुतीत फक्त भाजपची कामगिरी चांगली झालेली दिसत आहे, तर महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाची कामगिरी चांगली झालेली दिसत आहे. पक्ष फुटल्यानंतर आणि पक्ष हातातून गेल्यानंतरही नव्या चिन्हावर लढून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठं यश मिळाल्याने दोन्ही पक्षातून बंड करून गेलेल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीला फक्त 22 जागा मिळताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजेच 22 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला सर्वाधिक 18 जागा मिळताना दिसत आहे, तर शिंदे गटाला 4 जागा मिळताना दिसत आहेत. अजितदादा गटाला मात्र एकही जागा मिळणार नसल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. महाराष्ट्रात भाजपचे 22 खासदार होते, यावेळी त्यांचे 4 खासदार पडताना दिसत आहेत. भाजपला 4 जागांचं नुकसान होताना दिसत आहे, तर शिंदे गटाचे 13 खासदार होते, पण त्यापैकी केवळ 4 खासदारच निवडून येताना दिसत आहेत. म्हणजेच शिंदे गटाला 9 जागांचे नुकसान होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अजितदादांकडे 1 खासदार होता, तोही या निवडणुकीत पराभूत होत असल्याचा एक्झिट पोल सांगतोय. महाविकास आघाडीला मात्र यंदा जल्लोषाचं वातावरण आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 14 जागा मिळताना दिसत आहे, तर शरद पवार गटाला 6 आणि काँग्रेसला 5 जागा मिळताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 5 खासदार होते, मात्र आता हा आकडा 14 वर जाताना दिसत आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत 9 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर शरद पवार यांच्याकडे 3 खासदार होते, त्यांच्या खासदारांची संख्या 6 वर जाताना दिसत आहे. काँग्रेसचा राज्यात 1च खासदार होता. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसचे 5 खासदार निवडून येत आहेत, म्हणजेच काँग्रेसच्या खासदारांची संख्या 4 ने वाढताना दिसत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हातून पक्ष गेला, चिन्ह गेला, तरीही त्यांना यश मिळताना दिसत आहे. याचाच अर्थ या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केलं असा होत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजितदादा गटात चुळबुळ होण्याची शक्यता आहे. लोकसभेला हा निकाल लागला तर विधानसभा आणि महापालिकेत काय होईल अशी भीती या बंडखोरांना वाटू शकते. पक्ष आला, चिन्ह आलं, मात्र मतदार आले नाही असं चित्र असल्याचं एकंदरीत वातावरण असल्यानं बंडखोरी करून मोठी चूक केली असल्याचं या नेत्यांना वाटायला लागलं तर आता नवल वाटायला नको. त्यामुळे विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात असा अंदाज राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.